संतोष देशमुख हत्या प्रकरणातली नव्या वर्षातली पहिली सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली आणि आजच्या सुनावणीत पुन्हा एकदा पेनड्राईव्हचा मुद्दा, लॅपटॉपचा मुद्दा गाजला। आरोपीच्या वकिलांनी त्या संदर्भात युक्तिवाद केला। पण आज कोर्टात नेमकं काय काय घडलं समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। बीडच्या विशेष मकोका न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी झाली आणि यावेळी पुरावे सादर करण्यासंदर्भातल्या कागदपत्रांची यादी ही सरकारी पक्षाकडून न्यायालयासमोर सादर करण्यात आली। लॅपटॉप मधल्या डेटा कॉपी आपल्याला मिळावा असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला। लॅपटॉप मधील कॉपीज घेतलेल्या नाहीत असं खरं तर तपास अधिकाऱ्यांनी आज कोर्टासमोर नमूद केलं। त्यानंतर सरकारी बाजूने सांगायचं झालं तर जो लॅपटॉप मधला डेटा आहे, ज्याबद्दल खरं तर आरोपीच्या वकिलांकडून मागणी केली जाते, हा डेटा मागवलेला आहे। 15 ते 20 दिवसात हा डेटा दिला जाईल किंवा तो मिळेल आपल्याला आणि मग तो आरोपीच्या वकिलांना दिला जाईल असं सुद्धा पुढे तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात आज नमूद केलं। 23 तारखेपर्यंत लॅपटॉप मधल्या कॉपी आरोपींना द्याव्यात असं म्हणून कोर्टाने पुढची सुनावणी ही 23 जानेवारीला ठेवली आहे, म्हणजे 2 आठवड्यांनंतर 15 दिवसांनी। आता आजच्या सुनावणीत काय घडलं तर आरोपी विष्णू चाटे जो आहे, जो क्रमांक 2 चा आरोपी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला, त्याने बीड जेलमध्ये ठेवण्यासंदर्भात न्यायालयात अर्ज केलाय। आणि दुसरीकडे महत्त्वाचा मुद्दा जो खरं तर मागील 2 सुनावणींमध्ये गाजला ते म्हणजे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदला असा जो युक्तिवाद होता किंवा तशी जी मागणी होती ती आरोपी क्रमांक 2, 3 यांनी जी केली होती त्याबद्दल खरं तर आज कोर्टाने महत्त्वाचा असा एक आदेश दिलेला आहे किंवा तशा सूचना दिलेल्या आहेत। ते म्हणजे आरोपीचा जो अर्ज आलेला आहे की विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलावं, त्यावर विशेष सरकारी वकिलांनीच लेखी म्हणणं मांडावं असं कोर्टाने म्हटलंय। कारण याबाबत ज्यावेळी मागच्या सुनावणीत युक्तिवाद झाला होता त्यावेळी खरं तर उज्ज्वल निकम यांनी आपण जी वकिली करतो ती आतापर्यंतची वकील पाहता आपल्या पक्षाचा आणि या प्रकरणावरती कुठलाही फरक पडत नाही आणि वकील म्हणून आपण सामर्थ्य आहोत की आपण ही केस लढू शकतो अशी एक युक्तिवाद मांडला होता। आणि याशिवाय आरोपींकडून वेळकाढूपणा केला जातोय असं सुद्धा त्यावेळी उज्ज्वल निकमांनी म्हटलं होतं। पण आता हेच म्हणणं जो कोर्टात केलेला युक्तिवाद आहे त्यावर खरं तर आता कोर्टानं विशेष सरकारी वकिलांना किंवा सरकारी पक्षाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं म्हणणं लेखी मांडा, कारण आरोपीनं त्या संदर्भातला अर्ज सुद्धा दाखल केलाय। आता पुन्हा मुद्दा येतो तो पेनड्राईव्हचा, जो मी खरं तर सुरुवातीला म्हटलं होतं की सर्व वकिलांना पेनड्राईव्ह मिळालेला नाही असं युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलाय। पेनड्राईव्ह बद्दल सांगायचं झालं तर पेनड्राईव्ह मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे महत्त्वाचे धागेदोरे आहेत, महत्त्वाचे पुरावे आहेत, त्यांची हत्या ज्या पद्धतीने ज्या निर्घृणपणे करण्यात आली त्या हत्या प्रकरणातले सगळे महत्त्वाचे पुरावे हे त्या पेनड्राईव्ह मध्ये आणि लॅपटॉप मध्ये आहेत। खरं तर तो जो डेटा आहे म्हणजे त्यामध्ये काय काय असू शकतं तर त्यामध्ये खरं तर आरोपींमध्ये झालेलं जे सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप वर झालेलं चॅट असेल, त्यांच्यातली जी व्हिडिओ कॉलिंग असेल किंवा त्यांनी जे फोटो काढून एकमेकांना पाठवले होते त्याविषयीचं असेल, ते खरं तर तो सगळा डेटा हा खरं तर कोर्टात सादर करण्यात आलाय। सरकारी पक्षाकडून तसे पुरावे मांडण्यात आलेत आणि मग तेच कोर्टात सादर केलेले पुरावे आणि काही तपासाअंती जो सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला जातो त्या संदर्भातले पुरावे आपल्याला सगळे पुरावे मिळालेले नाहीत असा युक्तिवाद हा खरं तर आरोपीच्या वकिलांनी केलाय। वर्ष झालं, वर्ष उलटल्यानंतर का होईना अखेर मस्साजोगच्या सरपंचांच्या हत्याकांडा प्रकरणात मोठी घडामोड गेल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये घडली। ती म्हणजे आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आले। आता 9 डिसेंबर 2024 ही तारीख खरं तर बीड जिल्ह्याला नवीन नाही आणि बीड जिल्ह्याची एकूणच सगळी राजकीय सामाजिक प्रतिमा बदलणारी होती। कारण त्या दिवशी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या झाली होती। आणि ही हत्या का झाली होती तर आवादा कंपनीला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती आणि त्याला विरोध हा खरं तर संतोष देशमुखांकडून केला जात होता, कारण स्थानिकांना रोजगार मिळतोय। एखादी कंपनी जर येऊन स्थानिकांचं भलं करत असेल तर त्या संदर्भात खरं तर ती भूमिका संतोष देशमुखांची होती असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून वारंवार केला जातो। आणि त्याच युक्तिवादातून जी माहिती समोर आली आहे की संतोष देशमुखांची खंडणीच्या एकूणच प्रकरणातून हत्या करण्यात आली आणि मग तिथे दुसरा एक निमित्त काय होतं तर त्या आवादा कंपनीमध्ये जो सुरक्षा रक्षक होता त्याला जातीवाचक शिवीगाळ खरं तर या वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर आरोपींकडून करण्यात आली आणि त्यावेळी खरं तर ते प्रकरण खूप तापलं आणि मग पुढे या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आणि मग जे पुढे घडलं ते हत्याकांड महाराष्ट्राला
खरं तर एकदम हादरवणारं होतं. सरपंच पदावरचा माणूस जो खरं तर स्थानिकांसाठी झटतोय त्याची हत्या झाली होती आणि मग त्या प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या केज पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आणि मग पुढे या प्रकरणात अनेक कंगोरे आले. वाल्मिक कराडला मास्टरमाइंड म्हटलं गेलं, तो या पूर्ण हत्याकांडाचा करता करविता होता असं म्हटलं गेलं आणि मग वाल्मिक कराडशी असलेल्या कनेक्शनमुळे खरं तर धनंजय मुंडेंवरती जी मोठी धनंजय मुंडेंना राजकीय हानी सहन करावी लागली. म्हणजे त्यांच्याकडून जे त्यांचं मंत्रिपद होतं तेही काढून घेण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या हातून बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद गेलं. त्यामुळे आता केवळ ते परळीचे आमदार एवढीच त्यांची ओळख राहिली आहे. खरं तर लाखो जनसमुदायाला आपल्या वक्तृत्वानं खरं तर आकर्षित करणारा नेता आणि हुकमी एक्का असणारे धनंजय मुंडे हे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, अजितदादांसाठी काहीसे तरी निगेटिव्ह पॉइंट किंवा मायनस ठरणारे दिसले. पण मागच्या जर आपण निवडणुका पाहिल्या तर नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा धनंजय मुंडेंच्या परळी नगर परिषदेत खरं तर त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला. मतदारांनी त्यांच्या बाजूने कल दिला आणि मग एकूणच राजकीय समीकरण बदललं. आता हे आपण राजकारण बोलतोय, पण हे राजकारण सगळं कनेक्शन आहे ते संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आणि आता ह्या हत्या प्रकरणाचा तपास हा राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे आहे आणि त्याचा तपास त्यांच्याकडून केला जातोय. वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे हे सगळे आरोपी आहेत जे खरं तर गजाआड आहेत, ते जेलमध्ये आहेत, तुरुंगात आहेत. पण एक आरोपी जो अजूनही फरार आहे ते म्हणजे कृष्णा आंधळे. तर कृष्णा आंधळे आणि हे वर आधी मी जे सांगितलेले आरोपी होते या सगळ्यांवर खून, खंडणी, जातीवाचक शिवीगाळ करून हत्या केल्याचा आरोप आहे. आणि मग आता या प्रकरणाची पुढची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात 23 जानेवारीला होणार आहे. तरी या संबंध प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली मतं कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि खरं तर कोर्टात आज काय घडलं याविषयीचे अपडेट दिले होते आमचे बीडचे सहकारी योगेश काशीद यांनी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.